दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। महाराष्ट्रातील निवडणुकांच्या निकालानंतर मनसेचे पराभूत उमेदवार दिनकर पाटील यांनी विरोधकांनी एकत्र येण्याची आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी आंदोलन करण्याची गरज व्यक्त केली। दिनकर पाटील यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले की बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तरच लोकशाही जिवंत राहील, अन्यथा देश एकाधिकारशाहीकडे जात राहील। त्यांनी हेही नमूद केले की मी हरलो त्याचे दुःख नाही, पण हरलेली माणसं खोटेपणाने जिंकतील हे दुःख आहे। खरं तर पूर्ण महाराष्ट्रभर जे घडलंय ते अतिशय वाईट घडलेलं आहे। महाराष्ट्रातल्या जनतेला हे मान्य नाहीये। त्याच्यामध्ये ईव्हीएम मशीन मॅनेज करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 235 जागा कोणी जिंकू शकत नाही, हे आतापर्यंत कधीच घडलेलं नाहीये। आणि सीमाताई त्याच्यातच त्याच ईव्हीएम मशीन मधूनच निवडून आलेल्या आहे। आपण सगळे साक्ष आहात। सीमाताई हिरेंवर एवढी नाराजी असताना सीमाताई हिरे आज निवडून आलेले नाही, फक्त ईव्हीएम मशीनमुळे निवडून आलेले आहे। अण्णा, आपला पराभव झाला या निवडणुकीत, तर या पराभवाची आपण कारणे कशी करणार? आपण निवडणूक का बरं हरला असं तुम्हाला वाटतं? मी तुम्हाला हेच सांगतो, मी निवडणूक हरलेलो नाही। आपण सगळे साक्ष आहे। माझ्याबरोबर लाखो लोक होते, लाखो सगळ्या जाती धर्माची माणसं होती, आणि सीमाताई कोणालाच नको होती। अजून दुसरा समोरचा उमेदवार होता, गुन्हेगार प्रवृत्तीचा होता, त्यामुळे लोकांना पर्याय होता, म्हणून मी निवडणूक हारलेलो नाही। महाराष्ट्रात महायुतीला ऐतिहासिक असं मॅन्डेट मिळालं, याविषयी आपलं मत काय? ईव्हीएम मशीन, फक्त ईव्हीएम मशीनमुळे त्यांनी मॅनेज करून ते निवडणुका जिंकलेले। आता विरोधी पक्षांनी काय करायला पाहिजे? विरोधी पक्षांनी एकत्र यायला पाहिजे। मग त्याच्यामध्ये राहुल गांधी असतील, शरद पवार असतील, उद्धवजी ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, प्रकाशजी आंबेडकर असतील, बचूजी कडी असतील, राजू शेट्टी, संभाजी राजे, या सगळ्यांनी एकत्र येऊन जे बॅलेट पेपरवर यापुढचं निवडणूक झाली पाहिजे, आणि बॅलेट पेपरवरच आजच्या निवडणुका असत्या तर आजचं चित्र असं अजिबात नसतं। पण हे नेते एकत्र येतील का? 100% आलं पाहिजे। त्यांनी आता वेगवेगळ्या चुली न मांडता जनतेला न्याय देण्यासाठी एकत्र आलं पाहिजे, सत्तेसाठी नव्हे तर जनतेला न्याय देण्यासाठी। अन्यथा या देशामध्ये एकाधिकारशाही, एकच पक्ष संपूर्ण देश चालवेल आणि जनतेला न्याय मिळणार नाही। आज जी परिस्थिती, लाडकी बहीण जे म्हणतात, बटेंगे तो कटेंगे, असे अनेक मुद्दे मुद्दाम पुढे करून महागाई करतील। एक बहिणीला 1,500 देतील, महागाईमुळे वाढून जाईल। आजही किती महागाई आहे आणि जनतेमध्ये याची लूट होईल। समजा हे सगळे नेते एकत्र आले तर काय केलं पाहिजे? म्हणजे त्यांची रणनीती कशी आहे? त्यांनी एकत्र येऊन रस्त्यावर उतरलं पाहिजे, जनता एकत्र केली पाहिजे। ज्या पद्धतीने अमेरिकेमध्ये हे ईव्हीएम मशीन त्यांनीच काढलं होतं आणि त्यांनी आता ते रद्द केलंय, अशाच पद्धतीने आपल्या भारतामध्ये रद्द केलं पाहिजे। ईव्हीएम मशीनवर मतदान घेणं आणि बॅलेट पेपरवर पहिल्यासारख्या निवडणुका झाल्या पाहिजे। पाटील यांनी जिंकलेल्या उमेदवारांच्या प्रचारावर आरोप करत म्हटले की जेवढी मतं त्यांना मिळाली तेवढीच माझे कार्यकर्ते माझ्या प्रचारात होते। मी मतांसाठी 1 रुपयाही खर्च केला नाही, तर जिंकलेल्या उमेदवारांनी किती पैसे वाटले आणि ते पैसे कोठून आले हे त्यांना विचारायला हवे। दिनकर पाटील यांच्या या वक्तव्याने आगामी निवडणुकांबद्दल चर्चेला सुरुवात केली आहे। परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, नाशिक।